का हो बाई? लय वाकड बोलले. घरी लाल वाटते सासूबाई संग बोलली का? हो बाबा, घरी लावता म्हणजे तेनच लावता तिकडून. त्या दिवशी मी लावला तर लागला नव्हता. सासूचा फोन बंद आहे म्हणे. मग मी लावला, मग बोलली. असं असं. चांगला आहे सारा तब्बाने विचारलं त्या बाईची. काय झालं तब्येतली धाड भरली. नाटक माहिती का बाबा, माझी सासू नाटक करते. म्हणते बाई तू नाही तर मला गमो नाही, तू नाही तर लयच घर सुन होती. आणलं हो का? मली म्हटलं आई मत नाही, तुमची आठवण येते म्हटलं मला ती. असं नसते बाई. बरं आहे त्या बाईचं. दोघी पाहुणा दुकानात गेला की तुम्ही दोघी जण राहता दिवसभर संग मग. बरोबर आहे. माझं एकल्या गमत असेल का ते? असं असं. हो, तुम्हालाच माहित आहे. इतके सोपे आहेत का बाबा? ते नाटकी आहे माझी सासू, तुम्हाला काय माहित आहे? तसं म्हणू नाही बाई, तसं म्हणत असतात काय? अव तो दामोदर आला, काय म्हणते पहा बरं. आला का? मॅच बोलावलं त्याला. अरे बस बस ये. मी काय म्हणतो तो रे, काय मग? सकाळी रिकाम पण आहे का? खट टाकून घेऊ. चालते ना भाऊ. हो चालते चालते. सकाळून सकाळ जाईन पण. मन सांगतो 5 वाजताच जातो, पण 8 वाजता घरी येईन मी. दिवसभर नाही टाकत. 5 वाजता 8 वाजता घरी शिन का काय 15 टाकतं का खत? आले का 2 दिवसाचं काम ते ट्रॅक्टरनच टाकून राहिल तो. म्हटलं जाऊ दे. तू आहेस तर घरच्या सारखं काय? हा, 2 दिवसात आटपून टाक. सकाळून जाय, संध्याकाळी जाय, का रात्री जाय, कधी जाय. कायले का काम पद्धतशीर होती. एक दिवस शिल्लक. तुला मजुरीला म्हणते का? नगदी मजुरी आहे ना भाऊ. मजुरीची खोट नाही ना. अरे ऊन लय, तुम्हाला का माहित आहे? रानात लय ऊन लागते. सकाळचा जातो ना मी एका बरी. हा, सकाळचा हो टाकतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. 2 दिवसातच होईन, 4 दिवसातच होईन, असं काही नाही बा. 15 दिवस लाव ना. करे दाम 15 दिवस लाव साजरा. बरी मजुरी खपे. काय लेका काकी तसं नाही ना. माया दामू आहे का? ओळखलं का रे? रागिनी वय ना, वैकत नाही का हो मी तुले? वयकतो ना. त्या दिवशी म्हणतो दिदी ती आवाज देतो तुम्ही पण मॅथलं जाऊ दे. पाहुणी आलती वाटते नाही? हो रे, पाहुणे आलते ना. लय दिवसात दिसला रे. बाप्पा, आता दामूचा कारभार मस्त आहे बाई. मस्त पोरगी भेटली, पोरग झालं, सासरा उतायले. हा का रे? बाबा किती दिवसानं दिसला रे. राजकन्याचं कसं आहे रे? बस ना. बसतो ना. बसते बाई, आता हे रागिनी त्याच्या संग गोष्टी करत चाल बाई. मी तर करू का मा धंदा? मला तर वाटलं तू मास्तरीनच होशील मग. अरे ओय त्या ठुई व त्याले. अगं रे पोरगी का बसते का सांग बडबड करत. आता एका वर्गात होती, एका शाळेत शिकली. इतक्या दिवसानं भेटला तर तू काय दिसते इले, हेच काय दिसते त्याले. बोलू दे ना. चहा कर त्याले सिंगलवर. नेतो त्याले खट्टा केले, खत घेतो टाकून. मग बोलला कोण नाही? बोलला कोण नाही रे? तुला काय काय बोल नाही का त्याच्या संग? मला माहित नाही ना, तर मॅम आवाज दिला असता तुले. कोई रे, कोई दिसलं तुला आता आलते का? आजी सांग ना मग ते मला राजकुमाराची गोष्ट. ती गोष्ट आलीच तर खरी, तर सांगितलीच नाही. तो राजकुमार कुठे गेला मग घोड्यावर बसून? त्या दिवशी गेला तर मग समजलंच नाही ना कुठे गेला. ती गोष्ट सांगितलीच नाही. मग सांग आता. माय बाई वो, आता इतक्या दिवसाची गोष्ट मला आठवत नाही. पोचला असेल तो राजकुमार त्याच्या घरी. घोड्यावर बसला होता की नाही? मग टुबुक 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 चालला गेला घरी. घरी गेला त्याच्या. नाही ना आजी, घरी नव्हता चालला ना तो. तो तो राजकुमारी जो चालला होता ना पोरीच्या दुनियेत. पोरी होती ना तिथं. तर काय झालं होतं मग? गेलता का नव्हता घोड्यावर बसून? हो माय बाय बाय, हो ते गोड आहे का? मी याद बोलली होती. हो 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 हो, आलं. अरे तो गेला ना. तो राजकुमारीला घेऊन परीच्या दुनियेत गेला. गोष्ट संपून गेली. अशी कशी संपली? सांग बाई. आता राजकुमारीला घोड्यावर बसून परीच्या दुनियेत चालला गेला. मग गोष्ट सरली. नाही सरली नाही. मग पुले काय झालं मग? पुले राजकुमारी लढली का मग? लढली का ती घोड्यावर बसली तर पडली का मग ती? लढली नाही ना, पडली नाही बापा. तू शाळा काय उघडते रे?
गोष्टी सांगू सांगू गोष्टी सांगू सांगू मला गोष्टी जपतो सरलो. हा, रोजची एक गोष्ट ऐकत असतात. हा, 2 दिवसातून एक. हा, तू रोजच्या 4-4, 5-5 गोष्टी सांगायला लावतो. त्या गोष्टी मी कुठून आणू? हा, गोष्टीचं पुस्तक आहे का माझोड? का पोत आहे? पोत आहे, पोत. आंब्याचं पोत. आता आंबे येतात, मग बाबा आंबा आणते, मग आई रस करते, मग आपण जेऊ. नाही, गोष्ट सांग, गोष्ट. राजकारणाची गोष्ट सांग. प्रणव, आंघोळ कर ना. ते पाहिजे आवाज देते, जा आंघोळ कर बरं. कालच तर केलती ना आजी. आज काय करायला लागते? रोज आंघोळ करायला लागतेस का? आता का मला शाळेत थोडी जावं लागते? टीचर थोडी ओरडतात. असं टीचर ओरडत नाही, मग अंग धुत नसतात काय? हा, जा अंग रोज धुत असतात बापा. शाळेत जा की ना जाऊ, अंग रोज धुवायचं. चकचक राहते मला, वाश येते बापा. असा वाश येते अंगाचा, अंग नाही धुतलं की. जा अंग धुनी. गोष्ट सांग पहिली, मग धुईन अंग, नाही तर धुतच नाही. कोल्ह्याची सांगू का मग? कोल्हा नाही, तोडल्याची नाही. तोलला नाही ना, कोल्हा तो तर भंगा ना. तुझा बाप एवढा चत्रा होता, 9 महिन्यात खळखळ बोललो ना पोरको. तुझी जीभ भली आळी आहे बापा, तो मायच्या वाणी. तिला उशिरा आपली वाटते, तशी दिसतेस ठसबोळ्याची. तो मायवरच गेला प्रणव तू. तसा भला चत्रा आहे मा पोरावानी. लय हुशार आहेस, बरोबर बापावानी. आणि बोलणं बापा तो मायच घेतलं, तिची जीभ अशी डाळी. हा वा वा, चांगलं असलं ते सगळं तुमच्या लेख, आणि वांगलं असलं ते मला. तुमचा लेख असतं लय उशिरा बोलला. सांगतो मला शांताबाईनं, तोत्रा बोलत जाय म्हणून तुमचा पोरा. 26 जायला तोत्रे बोलले ना ते. मी तर बोलली लवकर, चालली लवकर, मी बोलली लवकर. ते आली तुझी माय, बोलेले तर बोलली आहे, सुद्धा खाली नाही ग. मग तू होती का पाहिले मा पोरग 26 तोत्रा बोलला? तू होती का तरी शिकवेले? हो, मी लहानपणापासूनच आहो तुमच्या पोरा संग. बरं आहो. चाल रे बाबा, चाल पोरा, अंग धुस बरं, मला धुणं धुवा लागते. नाही, आधी मला गोष्ट सांगते. सांगा बाबा तुमच्या गोष्टी, तुमचं काय, तुमचं रत नाही. सकून आपल्याला साठी काम करा पटकन. उन्हाच्या पहिले तर याच्या अंगण तोंड धुवायचं दिवस निघतील जाते निरा. तिने काय अंगण घेतले की बसले, आपल्याला धुणं धुत बसायला ते उन्हाचं. जाणं बोलती ना ते, मग तुझी माय जाणं अंग धुवून घेणं. काय ते बोलते? बोलली तर तू गोष्ट सांग. राजकुमारला सांग, तोडल्याची नको सांगू. काय कोणती गोष्ट सांगू माय तोल्ल्याची, आणि कोणती गोष्ट सांगू लास? हा, एक होता राजकुमार, माहिती आहे तुले? तसं नाही, पहिल्यापासून सांग. एक गाव होतं, लय सुंदर. त्या गावात मस्त झुल 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 नदी वाये. भुल 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 हवा लागे. चिव 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 चिमणी ओलडे. असं एक गाव होतं. ते सांग. माय बाई, तुला येते आता समजा. पाठ केला आहे ना. सांगतात गोष्ट नाही बाई, किती हुशार म्हणा तू. मला कावरच गेला बाई. लेकरी असा हुशार आहे, म्हणा तू तसाच हुशार आहे बाई. झाला ना तू पोरावाने हुशार. आता नाही म्हणत बुडी की सुनेवाने हुशार झाला म्हणून. आता बरोबर पोरग समजते, हुशार असली त्याचा पोरगा. आणि जरासं काही इसबीस केलं लेकरं की म्हणते तुला मायवर गेला तू. अंग धुणार रे प्रणव. आई, आता अंग धुत नाही मी, सुट्टी अंग धुवायले. जाय तू, गोष्ट सांगते आजी मला. ये नाही ती बस, पण तू बी गोष्ट ऐक. राजकुमारची गोष्ट सांगते ना आजी. तुले धंदा नाही तो आजले, त्याच्याही पेक्षा नाही. दिवसभर गोष्टी घेतल्याशिवाय मला इकडे काम करू कुदाला पडते मला. ऐक तूच गोष्टी. काय म्हणते रे ते, काय गेली रे बुटू बुटू करून? बुटू बुटू करते. बुटू बुटू सांग, गोष्ट सांग. चिव चिव चिमणी कळते. आता एक गाव होतं. हा, एक गाव होतं लय सुंदर. नदी वाये झुड झुड झुड, हवा लागे भुर 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 भुर, चिमणी करे चू 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 चू. असे एक गाव होतं लय सुंदर. त्या गावात होता एक राजकुमार, मला नातावानी. त्याचं नाव काय होतं माहित आहे का? काय होतं नाव? प्रणव. त्याचं नाव होतं प्रणव. लय हुशार राजकुमार, इतका हुशार. रोज सकाळी उठे, दात घासे, आंघोळ करे, रोज आंघोळ करे. शहाणा होता ना तो, शहाणा होता राजकुमार. आंघोळ करे, मस्त पावडर लावे. थांब. राजकुमार आंघोळ करे ना, मी आंघोळ करून येतो पटकन. थांब.
मी राजकुमार हाव ना, मग त्या राजकुमारला आंघोळ केली ना, मी बी येतो अंग धुवून. थांब पटकन आलो. आई दे अंग धुवून, दे अंग धुवून दे. देवा पुष्पे त्याचा अंग धुवून साजरा. अरे देवा, गोटा ठेवा लागेल बाई, नाही तर उडील हवे न. अरे सुनबाई, काय करू राहिली बा उन्हाची? ऊन किती झालं? काय नाही बाबा, हे कुरड्या घातल्या नाही तर हे म्हटलं आले होते पाहायले, म्हटलं झाकण हे वटगण ठेवायचं का, काय हवे उडतील का, म्हणून लक्ष ठेवायला आली होती. काय नाही. हो, ते अंदर चाल, पहिले ऊन लागते वायतात ते. आता आता संध्याकाळी लोक काय पाहा लागते त्याले. हे इकडला दरवाजाही बंद केला मी. चल अंदर चापा, ऊन किती आहे. चालली उन्हाची, कानाले बांधावी काही. हो बाबा. का बाई, बाबाचा फोन आलता त्या दिवशी येतो, मग ते आले नाही. काय काय झालं? हो येतो म्हणत ना. मला काय वाटलं त्या दिवशी फोन केला तू म्हणत बाबा येतात बाबा येतात, मग त्याच दिवशी येतात का लेख? नाही नाही, त्या दिवशी नाही, बाबा असं म्हणत येतो म्हणत भेटी म्हणून. तर 2 दिवसांनी येईन असं म्हटलं होतं. असं असं मला काय वाटलं बा की त्याच दिवशी येतात. असं असं. बरं बरं, चाल बरं बाहेर, चाल बरं, जाय बरं. ऊन लय आहे ना. हे काम सासूले सांगा. हा, तू काय करू राहिली? सांगिले बसते ते उन्हाची. तू ऊन लागते बापा, चाल अंदर. नाही हो बा, आईली ऊन लागते ना मग. चला चल चला बरं बा. कुठं चालला रे उन्हाचा? काही नाही, येतो बाबा, काम आहे. हो, सकाळून संध्याकाळी पावलीच्या वेळेस घरात बसायचं. ऊन तपलं की तुमचे काम आठवतात. चालले भर उन्हात. आता लोकांनी जाऊन आला, कुठे जात होतं तर? अहो बाबा, काय दुकानं गिकानं उघडू देसान, काय ऑफिस उघडू सान का? सकाळून जाऊन बसतात ती. 11 वाजले. जातो मी, करतो बरोबर, मन नाही लागत ऊन. चल मंजू, येतो मी. मग कानाले तर घ्या, कानाले बांधा ना, ऊन आहे ना. तू जाय अंदर. तू काय करू राहिली तू उन्हात? मन नाही लागत ऊन. जेवण करायला लवकर चाल ना. हो, तू जेवण करून घे, पण मग उशीर झाला तर जेवण घेजो. नाही नाही, मी थांबील, लवकर या. हो, पाहतो. उशीर झाला तर जेवण घेजो. ते गेट बंद कर जा बरोबर. इथं कुरुड्या गायत माझ्या, कुरुड्या ते गाय येईल नाही तर कुठे आलं तर नाश होईल. बरोबर लाव जा. हो सुनबाई, वाळणं बातात. हो बाबा. बाबा त्यातलं पाणी घे ना, ते थंड आहे ना. हे गरबलं पाणी इथं, ते ते अंदर आहे ना, ते थंड पाणी आहे, त्यानं हात पाय. हो लेख, ही थंड आहे नाही. काय बापा, पाय बाई, 11 वाजले फक्त. फोन वाटते का असं 11 वाजले? काय ऊन तपून राहिलं बापा, बेकार काम आहे. कुठे गेले पिंकी, निधी? अरे बापा रे, जगले का झोपा तुम्हाला? काय बे? काय करा आम्ही मग? आम्ही झोपच काढतो बा. सरक वर, आबाजी लिहू दे. अरे देवा, कावा हा सकाळूनच गेला, आज कुठे गेला? काही खाल्लं गेलं होतं व माले ना, लयच पायटी गेला. वावरात गेले ते काही काही अडचण पेटून द्यायचं होतं म्हणून सकाळून गेले. हो, काळ्या फण येसले नाही. बरोबर आहे. पाणी काढजो व त्याला थंड पाणी ठेवजो, त्याच्यासाठी थंडगार राजनातलं. कोण येईन मालिक गरमीचा तथा पाण्यानं अंग धुईन. सरबत करून ठेव त्यासाठी. ताक असेल तर ताक करून ठेव. उन्हातानाचं पेटवा लागते वावरात. का तोंडाची गोठ आहे का? किती काम करताय मला लेक, किती काम करते. हो, लेक काम करते, मी तर घरी बघितच झोपतो. बस रे, चल बस, घे अंगावर पाणी. आहे सबत लावते, आणि इकडे आण. थंड थंड पाणी. आणि सांडू नको, तुला सांगितलं ना साबण लावते, आणि साबण लावते. अरे पांडू, पांडू आहे का घरी? कोण होय? पांडू घरी नाही, वावरात जाय. ओय शेषराव भाऊ, काय होतं? पांडू वावरात जायला. वावरात जायलाय का? बरं बरं, सांग त्याले मी आलतो म्हणून. ते तर सांगेन तुम्ही आलते, पण काल आलते, काल ते सांगू. थांब रे, कोण आला पाहू दे. काय होतं मामाजी? बाई, काही नाही, पांडूले सांगतो की उद्या पोरगी पाहायला जायला लागते म्हणा. संग्रामचा संबंध चालू आहे ना, सांगितलं ना तुला? हा, माहित झालं ना मग काय तर. पोरची की पोरगी आहे ना, माय नातेवाईक आहेत पोरसोनी. हो हो, पांडून त्या दिवशी पाहुणे तू एकच काढणार. हो हो हो, सकाळ मग जायला लागते, तर म्हटलं मग पांडूला सांगतो. हा, आता टिक्काच लागते ना, शेवटचीच पाहिणी आहे, फायनल का टिक्का? म्हणजे कुकूच करता का म्हटलं? आता पाहू ना, आता सकाळ तसं आता झालं, जसं पक्क्यातच आहे, शेवटची पाहिणी म्हण लागते आपली. पण त्या लोकांनी जमतलं राहिले बा कोणी, येतो आम्ही पाहिले, तर मग इकडे टिके लागतील. आता पाहू ना सकाळ. पोराचं लग्न करतो वाटते. हो काकी,
आता औंदा मंदच करावं लागते आणि पुढच्या वर्षी लाईन यायचो दोघंही सारखेच आले ना लग्नाले. बरं पोरायचं तर एका मांडवती केलं तर चालते. सारखेच दिसतात ना बाबा. आता बाई लाईनी पोऱ्यान दिले 2 पोरं नाहीत. बुडीली याद नाही राहत काकी. आता मंदव्याचं लग्न की पुढच्या वर्षी लाईनीचं पोरीच करायचं होतं पण ती कोण राहिली ते तिचं काही ते म्हणे यंदा नाही करत म्हणे तिचं डिग्री चालू आहे. मी याचा योग आला मग म्हटलं जाऊ द्या उर का याचंही नाही तर मग पोरीच केलं असतं. पोरीचं राहिलं आणि पोराचं थोडी केलं असतं. पण हे तिचं चालू आहे शिक्षण आणि याचा संध्याचा जरा योग आला नात्यातच हाय जर शिंग आला आपल्या वटणीत तर म्हटलं उरकून टाक पोरीचं बघू आता पुढच्या वर्षी. भल्ला बापा बाप आहेस कसं रे. पोरी दखन राहिलं पोराचाच करून राहिला आंधी. अरे बापा पहिली पोरगी बिदा करा आणि मग सुराव घरी. काकी आता योग यावर हाय तेवढं. तो मला एकही आला. अरे भाऊ बसा ना उभे कोण खुर्ची कडची त्यांना भाऊले. नाही बसत दिसत नाही मी तुला हेच सांगायला आलतो की जायला लागते आपल्याला संबंध आल्या सकाळचा घेतला का नाही. बरं चाल बरं चहा ठेवले सरबत कर भाऊले. नाही काहीच नाही पाहिजे येजो म्हटलं. हा सकाळी काही कामधाम काढू नको म्हणून त्यासाठी आता सकाळ चालू सांगेले. रात्री येतो तो म्हटलं कसं माणूस दुसऱ्या दिवशी कामाची काही लिंक लावते म्हणलं आजच सांगून द्या. चल सकाळी तयार ठेवू हा 7 वाजे लवकर निघायचं आपले. आंघोळच घेणा करून तुम्ही आता बसल्यापेक्षा. हो पाणी दे पहिली प्यायले. काय ऊन तपते. किती वाजले हो 9 वाजले ना. 9 वाजता असं वाटते वावरात की असं वाटते कोई पोय तो घरीन कोई नाही. लऊन तपून राहिलं बापा. ना ये बस बरं मी पदरानं हवा घालतो तू. हा पदरानं जशी वारा घातलं तर जरा थर वाटते. हा ये बस घाम पुसतो. अपुरे मालकासाठी सरबत आणू. पाय व याले म्हणतात माय. आल्या आल्या मले म्हणता अंग धुवून घ्या कारण ते कपडे राहतील ना धुवायची म्हणून तू म्हणता अंग धुवून घ्या. पण याले म्हणतात माय. ते म्हणते बस बाबू घाम पोचतो पदरानं सरबत पिये जीवाले शांतता भेटीन. हा फरक आहे मायत आणि बायकोत. बायकोले फक्त काम पाहिजेत उरकून टाका घ्या अंग कपडे धुवून जायला पाहिजेत माले. मायले असं ते मा पोराच्या जीवाला आराम झाला पाहिजे. मा पूस बरं घाम. श्रावण बाळा बस आई. 2 वाजता अंग धुतलं तर चालते. 3 वाजता कपडे धुईन काही टेन्शन नाही. घाम पुसा. आंघोळ केल्यानं घाम वाहून जात नाही. हा का घाम पुसल्यानं निघून जाते. अंग केली तर उलट फ्रेश वाटते. सरबत आणू मा तू पेतो का सरबत. अय माले आणजो. ओहो दोघाही मायले काले घर होत असेल ना. आणतो बाबा आले बाबा. कपडे घाल पहिले. तसं हिंड्याचं नाही. घाल कपडे. घालतो ना वा मारतेच निरा. बाबा या आईले सांगा. थांब तू आईले सांगा ना आबाले सांगा. लय चबराला भादऱ्या तोंडाचे. झाले कपडे आणि जा हे सरबत घे. 1 प्याला आजील दे 1 प्याला बाबाले दे. आणि 1 प्याला मला तू दे. मला प्याला दे. तुला 3 हात आहेत का. हा चल मुकडा 2 प्याले मी आणि हा 3रा प्याला तू तोला घे जोत येऊन. आरामशीर जाय. फोडशीन प्याला तर विचार कर 2 कप घेऊन चांगला. झाला का घाम पुसणं. नाही ना बरोबर पुसलाच नाही मान. पुस बरं तू बी. आता आईनं तर पुसला तिच्या परीनं तू बी पुस जर सांग. हा तिकडे मायाच्या नाही होत अंग पुसणं ना तोंड पुसणं. चला मुकड्या नाहीत अंग धुवा. चांगले बकेट भर पाणी ठेवा अंगावर. सारा घाम निघून जाते. ओरे कशी बायको आहे लेक निरा. तशीच आहे. बसा खाली अंगावर पाणी टाकतो. लय घाम निघून राहिला तुमच्या अंगाचा.